टाइम्स लाईव्ह, तुमच्या विश्वासाचा आवाज। नगराध्यक्षा विजयमाला टेकाळे यांच्या पुढाकारातून देगलूरमध्ये नारी शक्ती शहर उपजीविका केंद्र सुरू। नमस्कार, आपण पाहत आहात देगलूर टाइम्स लाईव्ह। दिनांक 6/3/2026। देगलूर शहरातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी एक महत्त्वाचा उपक्रम आज जुन्या नगरपालिकेच्या कॉम्प्लेक्समध्ये सुरू करण्यात आला आहे। नगर परिषद देगलूरच्या डे-9 विभागाच्या वतीने नारी शक्ती शहर उपजीविका केंद्राचे उद्घाटन नगराध्यक्षा सौ विजयमाला बालाजीराव टेकाळे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले। या उपक्रमासाठी नगराध्यक्षा टेकाळे यांनी घेतलेल्या पुढाकाराचे शहरात सर्वत्र कौतुक होत आहे। या कार्यक्रमाला नगरसेविका सौ पल्लवी ध्याडे, सौ उज्ज्वलाताई पद्यमवार, सौ अंजलीताई अंकुश देसाई तसेच नगर परिषद देगलूरच्या मुख्याधिकारी नीलम कांबळे मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती। उद्घाटनानंतर मान्यवरांनी महिला बचत गटांनी तयार केलेल्या विविध खाद्यपदार्थांच्या उत्पादनांची पाहणी केली। बचत गटांच्या महिलांनी तयार केलेल्या पदार्थांची गुणवत्ता पाहून मान्यवरांनी त्यांचे कौतुक केले। तसेच अनेकांनी उत्स्फूर्तपणे खाद्यपदार्थांची खरेदीही केली। यावेळी बोलताना नगराध्यक्षा विजयमाला टेकाळे यांनी सांगितले की देगलूर शहरातील बचत गटांच्या महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून उद्योजक बनून आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे। उपजीविका केंद्रासाठी भविष्यात अधिक जागेची गरज भासल्यास नगर परिषद त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले। तर मुख्याधिकारी नीलम कांबळे यांनी महिलांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन रोजगार निर्मिती करावी आणि स्वावलंबी व्हावे, असे आवाहन केले। कार्यक्रमात नारी शक्ती शहर स्तर संघाच्या अध्यक्षा शारदा सुभाष पाटील यांनी मनोगत व्यक्त केले, तर सचिव सौ रंजना मुरलीधर कांबळे यांनी आभार प्रदर्शन केले। कॅमेरामॅनसह देगलूर टाइम्स लाईव्ह।